प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा हा आपला ब्लॉग आहे गुढीपाडवा विशेष। चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी त्याला भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण, प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष, आपल्या जीवनात नांदावे सुख समाधान, समृद्धी आणि हर्ष। जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा सण, उत्साहाचा, मराठी मनाचा। तुम्हाला व कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला हे नववर्ष आनंद व सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नववर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा। मराठी नववर्षाचा पहिला दिवस जे काही घडलं आहे ते विसरा आणि एका दमाने नव्या उमेदीने अत्यंत चांगल्या वातावरणासह सर्वांना सामोरे जा असा संदेश देणारा हा दिवस। तर ह्या दिवशी मराठी घरामध्ये घरोघरी गुढी उभारली जाते, घरोघरी वेगवेगळ्या साड्या नेसून या सणासाठी तयार होतात। तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी गुढीपाडव्याची पूर्ण पूजा दाखवणार आहे। गुढीपाडव्याच्या 8 ते 10 दिवस आधीच घरोघरी तयारीला सुरुवात होते। यामध्ये सर्व घराची साफसफाई केली जाते। गुढीपाडव्याच्या 4 दिवस आधी गावाकडे घरातील पुरुष मंडळी शेतातून गुढीची काठी आणतात। ही काठी बांबूची असते। या दिवशी पहाटेपासूनच सर्वजण तयारीला लागतात। घरातील स्त्रिया पारंपरिक वेशात तयार होतात। घर तसेच अंगण साफ करून घेतात, रांगोळी घालतात, प्रसन्न मनाने या दिवसाची सुरुवात करतात। दरवाजाला तोरण बांधतात। चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा। त्याच दिवशी प्रजापतीने विश्वाची निर्मिती केली होती, म्हणून विश्वनिर्माता ब्रह्मदेवाची पूजा म्हणजे गुढीपाडव्याची पूजा। महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो। आपण सर्व हिंदू बांधव गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतो, म्हणून या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे। कर्पूर निरंजन दीपम धूपम समर्पयामी। या दिवशी सर्व आपल्या नातेवाईकांना नवीन वर्ष सुख समृद्धी आनंद आरोग्याचे भरभराटीचे जावो अशी सदिच्छा देतात आणि नवीन वर्षाचं आनंदाने आपण स्वागत करायचं आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकरच उठून स्नान करावं आणि सूर्योदयानंतर ही गुढी लगेच उभारायची आहे। दरवाजाला तोरण बांधायचं आहे। गुढी ही आपल्या दरवाजाच्या उजव्या बाजूला उभी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। आता मी गुढीसाठी साडीला तयार करून घेत आहे। साडीच्या अशा निऱ्या करून घेत आहे। अशा प्रकारे मी निऱ्या करून घेतल्या आणि सेफ्टी पिन लावून घेत आहे मी। बांबूची काठी घेतली आहे। हळदी कुंकू लावून घेत आहे। बांबू छान स्वच्छ धुवून घेतला आहे मी आणि हळदी कुंकू लावून घेत आहे। बांधायसाठी मी मोडीचा धागा वापरत आहे। साडी अशा पद्धतीने फोल्ड करून ब्लाऊज पीस पण मी त्यावरती ठेवला आहे आणि मोडीच्या धाग्याने अशा प्रकारे बांधून घेत आहे।
आणि कडुलिंबाचे आणि आंब्याचे डाळ पण बांधून घेतले त्यावरती. आणि साखरेची गाठी घेतली आहे ती पण बांधून घेत आहे. साडी, ब्लाऊज पीस, कडुलिंबाची आणि आंब्याची डाळ आणि साखरेची गाठी आणि फुलांचा हार, गुढीला लागणारे हे सर्व साहित्य आहे. आणि आता आपली गुढी ही तयार झाली आहे. पाटावरती लाल कापड मी टाकून घेतलं आहे आणि रांगोळी घातली आहे. आता दिवा लावून घेत आहे. कुठलीही पूजा मांडायच्या आधी दीपपूजन केले जाते. आणि गणपतीची स्थापना करायची आहे, त्यासाठी मी सुपारी घेतली आहे आणि पाण्याने अभिषेक करून घेत आहे. विड्याच्या पानावरती मी गणपतीची स्थापना करून घेतली आणि बाप्पाची पूजा करून घेतली. कुठलीही पूजा म्हटली की कलश हे आलेच. अष्टदळ काढून घेतले आहे. कलशमध्ये पाणी घातलं आहे, हळदी कुंकू, एक नाणं आणि फुलं घालून घेतली. आता 5 आंब्याची पानं ठेवत आहे मी. आणि त्याच्यावरती मोडीचा धागा बांधत आहे नारळला आणि नारळ कलशवरती ठेवून घेत आहे. कलश स्थापन करून घेतले. आता गुढीसाठी स्वास्तिक काढून घेऊ. कलशची पूजा करून घेतली आणि स्वास्तिक काढून मी गुढी स्थापित करून घेतली. कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, भिजवलेली चणा डाळ, मध, जिरे, हिंग, गूळ इत्यादी सर्व वस्तू घालून एक पदार्थ बनवला आहे आणि तो नैवेद्यासाठी घ्यायचा आहे आणि त्याचा मी नैवेद्य बनवला आहे. आणि अशा प्रकारे मी गुढीची पूजा करून घेतली.
गुढीपाडव्याला विदर्भामध्ये खास करून कडधान्याच्या घुगऱ्या बनवल्या जाते. शेतामध्ये पिकलेलं जे काही पण कडधान्य असते ते मिक्स करून त्याच्या घुगऱ्या बनवतात आणि मातेकडे नैवेद्य घेऊन जातात. मग ते सर्व धान्य आपण खाऊ शकतो. अशा प्रकारे पाडव्यापासून सर्व शेतकरी नवीन धान्य खाण्यास सुरुवात करतात. मी पण घुगऱ्या बनवल्या आहे. खूप प्रकारचे कडधान्य आहेत. चणे, तुरी, ज्वारी, गहू, मूग, मोठ असे अनेक प्रकारचे कडधान्य यामध्ये मिक्स आहेत. आणि सोबत आंब्याची चटणी पण बनवत आहे. आंब्याची साल काढून घेतली आहे. आंब्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या. घुगऱ्यांसोबत खास करून ही आंब्याची चटणी बनवल्या जाते. मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व आंब्याच्या फोडी घालून घेतल्या. 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या. 1 चमचा जिरे घातले. 1 चमचा लाल तिखट घातले. चवीनुसार मीठ घातले. 1 चम्मच साखर घातली आहे. थोडी कोथिंबीर घातली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे आणि खूप टेस्टी चटणी तयार झाली आहे. आणि आपल्या घुगऱ्या पण मस्त शिजल्या आहे. खूप पौष्टिक अशा ह्या घुगऱ्या आहेत. 15-16 प्रकारचे याच्यामध्ये कडधान्य आहेत. यावरती मी लाल तिखट घालून घेत आहे आणि मीठ घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. मी खायला खूप मस्त वाटतात या. फ्राय नाही करणार आहे. असंच तिखट आणि मीठ घालून खायला आंब्याच्या चटणीसोबत खूप मस्त वाटते. तर या घुगऱ्या खायला आणि आंब्याची चटणी. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.